जमाचा अपडेट होता सर्वांचा पुणे विद्यापीठात तर बघा विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती परीक्षा ते 13 ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान आयोजित होते तर त्यासाठी आपल्या चॅनलवर विद्यार्थी जे काही सामान्य ज्ञान बँकिंग आणि सहकार विषयाच्या संबंधित जेवढे काही प्रश्न पडतात विद्यार्थ्यांकडे त्यांची जे प्रश्नाची जे काही प्रॅक्टिस जी सिरीज आहे विद्यार्थी मित्रांनो ते आपल्या चॅनलवर सुरू करत आलेली आहे तर त्यापैकी काही जे प्रश्नपत्रिका विद्यार्थी मित्रांनो मी याआधी अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक सुद्धा मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रश्नसंच क्रमांक 3 बघूयात विद्यार्थी मित्रांनो त्याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो 2 प्रश्नसंच विद्यार्थी मित्रांनो अपलोड केलेले आहेत त्यामध्ये सामान्य ज्ञानवर बँकिंग या संबंधित विषयावर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आपण अपलोड केलेले आहेत तर बघा आज आपण तिसरा प्रश्नसंच बघूयात तर बघा आपला आजचा जो पहिला प्रश्न असेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये एकूण 45 प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि उर्वरित जे 45 प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो 90 पैकी त्यामध्ये 35 प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो ते गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर आधारित असतील आणि 30 प्रश्न जे आहेत ते इंग्रजी आणि मराठी या विषयावर आधारित असतील तर बघा आपला पहिला प्रश्न आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही कधी केली होती तर बघा आपल्या या प्रश्नाचं जे उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ते ऑप्शन क्रमांक 3 असेल 1872 तर 1873 साली विद्यार्थी मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 अर्ली हिस्ट्री ऑफ बेतकर हे पुस्तक कोणी लिहिले तर बघा अर्ली हिस्ट्री ऑफ बेतकर या पुस्तकाचे जे विद्यार्थी मित्रांनो लेखक आहेत कोण तर बघा त्याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 1 असेल राघव भंडारकर तर विद्यार्थी मित्रांनो अर्ली हिस्ट्री ऑफ बेतकर पुस्तकाचे लेखक जे आहेत ते राघव भंडारकर हे आहेत म्हणून आपले उत्तर हे ऑप्शन क्रमांक 1 होईल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 महात्मा गांधीजीच्या नेतृत्वात छोडो भारत हे आंदोलन कधी झाले होते तर बघा विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधी यांच्या नेतृत्वामध्ये छोडो भारत आंदोलन जे आहे ते कधी झाले होते तर बघा इथं आपलं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच 1942 रोजी जे विद्यार्थी मित्रांनो छोडो भारत आंदोलन झाले होते त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 1764 मध्ये बक्सरचे युद्ध इंग्रजांनी कोणामध्ये झाले होते तर बघा विद्यार्थी मित्रांनो 1764 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो बक्सरचे युद्ध झालं होतं इंग्रजांनी एक जो की भारतातील एक शासक होता त्या शासकाच्या दरम्यान तर बघा याच्यामध्ये आपलं ऑप्शन क्रमांक 3 जे विद्यार्थी मित्रांनो शुजाउद्दौला तर याच्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो बक्सरचे युद्ध झाले होते त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5 तर बघा दख्खनच्या पठारावरील भूगर्भीय हालचालीचे हे पुरावे आले तर बघा दख्खनच्या पठारावर जे काही भूगर्भीय हालचाली विद्यार्थी जे काही जमिनीच्या खाली जे काही हालचाल होत असते त्या हालचालीचे जे ते पुरावे कोणते तर बघा त्याच्यामध्ये आपलं ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं त्याचं बरोबर उत्तर असेल तर गरम पाण्याचे झरे हे जे विद्यार्थी मित्रांनो भूगर्भीय हालचालीचे जे पुरावा आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6 सह्याद्रीच्या पूर्वेकडील जो प्रदेश आहे त्यास काय म्हणून ओळखले जाते तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला एक सह्याद्री पर्वत आहे तर ह्या सह्याद्री पर्वताची जी काही जी बाजू विद्यार्थी म्हणजे सह्याद्री पर्वताची जी पूर्व बाजू आहे पूर्व पैकी जी बाजू आहे या जो प्रदेश आहे त्या प्रदेशात काय म्हटले जाते तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्या प्रदेशास पर्जन्यछायेचा प्रदेश म्हटले जाते विद्यार्थी म्हणजेच आपलं ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर असेल सह्याद्रीच्या पूर्वेकडील जो प्रदेश आहे त्या पर्जन्यछायेचा प्रदेश म्हटले जाते जिथे विद्यार्थी मित्रांनो पाणी जे आहे विद्यार्थी पाऊस जो आहे खूप कमी पडतो म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो जो पाऊस पडतो 50 सेंटीमीटरपेक्षाही कमी पडतो म्हणून जे विद्यार्थी मित्रांनो पर्जन्यछायेचे जो प्रदेश आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 पैनगंगा व त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 8 भंडारा जिल्ह्यात आढळणारे अरण्य हे खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते तर बघा त्याच्यावरती 4 ऑप्शन दिलेले आहेत तर यापैकी आपलं बरोबर उत्तर जे असेल विद्यार्थी मित्रांनो ते ऑप्शन क्रमांक 3 असेल अल्लापल्ली तर अल्लापल्ली अरण्य जे भंडारा जिल्ह्यात आढळणारे जे जंगल आहे जंगलांना अल्लापल्ली जंगल ते अल्लापल्ली अरण्य म्हटले जाते त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9
कोण बरखास्त करू शकते? तर बघा त्यापैकी आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक एक असेल, मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने राज्यपाल तर जे हे राज्य मंत्रिमंडळ जे आहे ते बरखास्त करू शकते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, भारतीय संविधानात कोणत्या कलमामध्ये काम करण्याचा अधिकार जे आहे ते नमूद करण्यात आले आहे? ते बघा भारतीय संविधानामध्ये कोणत्या कलमामध्ये काम करण्याचा जो अधिकार आहे ते नमूद करण्यात आलेले आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, तर आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक एक असेल, कलम 39 जे त्यामध्ये. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वापैकी म्हणजेच DPSP जे खालीलपैकी कोणते हे गांधीवादी तत्व आहे? तर बघा राज्य धोरणाचे जे काही मार्गदर्शक तत्व विद्यार्थी मित्रांनो संविधानामध्ये जे ते यापैकी कोणतं जे तत्व आहे विद्यार्थी मित्रांनो ते गांधीवादी आहेत? तर बघा त्यापैकी आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक एक असेल, ग्रामपंचायतीची जी स्थापना ही जे विद्यार्थी मित्रांनो हे राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वापैकी एक हे जे गांधीवादी तत्व आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही जी आहेत ग्रामपंचायतीची स्थापनेशी संबंधित जे काही मार्गदर्शक तत्व आहे विद्यार्थी ही कलम जे काही 40 आहे, कलम 40 म्हणजे आर्टिकल 40च्या अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो हे जे आहेत हे मार्गदर्शक तत्व जे आहेत ते संविधानामध्ये विद्यार्थी मित्रांनो नमूद आहेत. तर बघा मार्गदर्शक तत्वे जे विद्यार्थी मित्रांनो ही जी तत्वे आहेत ते संविधानाच्या कोणत्या भागाच्या अंतर्गत येतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो संविधानामध्ये एकूण तत्वे झालेली एकूण 25 भाग आहेत. त्यापैकी आपल्या चौथा जो भाग आहे विद्यार्थी मित्रांनो त्या चौथ्या भागामध्ये जे आहेत ते राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वावर विद्यार्थी मित्रांनो माहिती देण्यात आलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो हे जे काही मार्गदर्शक तत्वे विद्यार्थी मित्रांनो हे सर्वच्या सर्व मार्गदर्शक तत्वे आर्टिकल नंबर म्हणजेच कलम नंबर 36 ते कलम नंबर 51 जे आहेत विद्यार्थी मित्रांनो या कलमाच्या अंतर्गत सर्व मार्गदर्शक तत्वे जे आहेत ते नमूद करण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, प्रश्न क्रमांक 12 आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राज्याने जनतेच्या कल्याणासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे? तर बघा त्याच्यापैकी आपलं तर बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 4 असेल आपलं आर्टिकल नंबर 38. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, भारतात उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणावर केंद्रित आर्थिक सुधारणा ह्या कधी झाल्या? तर बघा भारतात उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण यावर केंद्रित जागतिक सुधारणा कधी झाल्या? हे बघा ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल 1991 या वर्षी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, भारतीय संविधानाचे भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण करण्यासाठी 3 प्रमुख केंद्रे कोणती? तर बघा विद्यार्थी भारतीय जी अर्थव्यवस्था या भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण करण्याची एकूण मुख्य 3 क्षेत्रे कोणती आहेत? हे बघा त्याच्यापैकी ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल, प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीय. हे जे विद्यार्थी मित्रांनो माध्यमिक त्यांना आपण द्वितीयक सुद्धा म्हणू शकतो, द्वितीयक क्षेत्र जे असते ते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, ग्रामीण विकास प्रामुख्याने पुढीलपैकी पुढील लोकांचे जीवनमान सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतो? हे बघा कोणत्या? तर बघा विद्यार्थी त्यापैकी आपलं ऑप्शन नंबर 4 त्याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, ग्रामीण बिगर कृषी रोजगारांमध्ये खालील गोष्टीच्या संबंधित नोकऱ्यांचा समावेश होतो? तर बघा ज्या काही बिगर कृषी जे काही रोजगार आहेत त्यामध्ये कोणत्या प्रकारचे रोजगार जे आहेत बिगर कृषी प्रकारचे रोजगार आहेत ते ग्रामीण भागात असते? तर बघा विद्यार्थी यापैकी आपण ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 17, 1 व्होल्ट भागेला 1 अँपियर म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो इथे एक सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो 1 व्होल्ट किंवा एक सूत्र सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आणि हा एक फॉर्म्युला आहे. तर ती 1 व्होल्ट बघा 1 व्होल्ट जे विद्यार्थी हे आपले जे की विभवांतर असते
त्याचे सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो कशात आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो सूत्र हे जे रोध असते विद्यार्थी मित्रांनो प्रतिरोध त्या रोधाचे सूत्र आहे त्यालाच आपण रेजिस्टन्स सुद्धा म्हणतो इंग्लिशमध्ये रेजिस्टन्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो तर रेजिस्टन्सचे जे युनिट आहेत जे एकक आहेत ते काय आहेत तर ते एकक जे विद्यार्थी मित्रांनो ते ओहम आहे. म्हणून हे जे सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो 1 व्होल्ट भागिले 1 एम्पियर हे 1 ओहमचे युक्त असेल म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18 प्रश्न क्रमांक 18 आहे सोनार तंत्रज्ञान. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18 सोनार या तंत्रज्ञानाचा नेव्हिगेशनसाठी ध्वनी ऊर्जेचा वापर करते विशेषतः पाण्याखाली वातावरणात सोनार या संक्षिप्त रूपाचा अर्थ काय तर बघा सोनार हे टेक्निक विद्यार्थी मित्रांनो नेव्हिगेशन जे असते ते नेव्हिगेशनसाठी वापरले जाते जे की जमीन पाण्याखाली जे काही पाणबुडी आहे त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पाण्याखाली ज्या वस्तू आहेत त्याचा त्या वस्तूचा जे काही विद्यार्थी मित्रांनो पत्ता लागण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो या टेक्निकचा वापर केला जाते. तर त्यामध्ये सोनार जे आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचं पूर्णरूप विचारलं आहे तर बघा ते पूर्णरूप आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. बघा त्याचं पूर्णरूप आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग आहे. म्हणजेच बघा यापैकी आपलं ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर येईल. ध्वनी नेव्हिगेशन अँड रेंजिंग म्हणजेच आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 1 अन्न प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमुळे हानिकारक सूक्ष्मजीव जे आहेत ते नष्ट होतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो अन्न प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये हानिकारक सूक्ष्मजीव हे नष्ट होतात तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 नवजात बालकांना जन्माच्या वेळी BCG लस दिली जाते त्या BCGचे पूर्ण रूप काय तर बघा विद्यार्थी मित्रांनो यापैकी आपलं ऑप्शन जे असेल विद्यार्थी मित्रांनो ते ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल बॅसिलस कॅलेमेट ग्वेरिन हे जे विद्यार्थी मित्रांनो BCG जी लस आहेत त्याचं काय तर पूर्ण रूप आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21 मानवी शरीरात अन्ननलिका ही कोणत्या प्रमुख अवयव प्रणालीशी जे ते संबंधित आहे तर बघा मानवी शरीरामध्ये अन्ननलिका हे ज्या विद्यार्थी मित्रांनो ते कोणत्या अवयव प्रणालीशी संबंधित आहेत तर बघा ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल पचनसंस्थेशी संबंधित आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22 अणूच्या रचनेचे पहिले मॉडेल असे होते तर बघा विद्यार्थी मित्रांनो अणूच्या रचनेचे जे काही पहिले मॉडेल आहे विद्यार्थी मित्रांनो जे काही ॲटॉमिकचे स्ट्रक्चर आहे विद्यार्थी मित्रांनो ॲटॉमिक स्ट्रक्चर पहिलं हे कोणी तयार केलं होतं तर बघा यापैकी आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 4 हे असेल रुदरफोर्डचे अणूचे ग्रह मॉडेल हे जे विद्यार्थी मित्रांनो हे अणूच्या रचनेचे पहिले मॉडेल होते आणि त्यांनीच जे विद्यार्थी मित्रांनो अणूच्या रचनेचे जे काय ते मॉडेल जे असे सर्वप्रथम मांडले. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23 MS एक्सेल 365 बघा विद्यार्थी मित्रांनो जे काही आपण MS एक्सेल वापरतो विद्यार्थी मित्रांनो त्याचं जे काही अपडेटेड व्हर्जन आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे MS एक्सेल 365 आहे. मध्ये ओपन वर्कबुक बंद करण्यासाठी कोणत्या शॉर्टकट कीचा वापर केला जाते म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो येथे बघा MS एक्सेल लक्षात ठेवा फक्त की MS एक्सेल जे आहे विद्यार्थी मित्रांनो MS एक्सेल या MS एक्सेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो एक ओपन असलेली सध्याची जी काही फाईल असते ती क्लोज करण्यासाठी कोणत्या शॉर्टकट कीचा वापर केला जाते तर बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर असेल Ctrl+W चा उपयोग. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24 तर बघा संगणकात कधीही बदल न होणारे प्रोग्राम सूचना साठवण्यासाठी काय वापरले जाते बघा संगणकात कधी बदल न होणारे जे काही प्रोग्राम असते म्हणजेच ज्या प्रोग्राममध्ये किंवा ज्या डेटामध्ये कधीच आपण बदल करू शकत नाही किंवा बदल करत नाही त्या प्रकारचे जे काही प्रोग्राम आहेत ते प्रोग्राम कशात स्टोअर केले जाते तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर जे असेल
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 3 असेल, रोम. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, रोम जे आहे विद्यार्थी मित्रांनो, यामधील जे काही डेटा असते किंवा याच्यामध्ये जे काही प्रोग्राम जो स्टोअर केला जातो विद्यार्थी मित्रांनो, तो प्रोग्राम जो आहे तो कधीच बदलता येत नाही. तर रोम म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर चा जो लॉंग फॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो, तो काय तर रँडम रीड ऑनली मेमरी. जे विद्यार्थी मित्रांनो, याचं जे आहे ते पूर्ण रूप आहेत. परीक्षेमध्ये याच्याबद्दल सुद्धा परीक्षेत विचारले जाते. तर बघा त्याच्या व्यतिरिक्त बघा विद्यार्थी मित्रांनो, तर रॅम दिलेलं आहे. रॅम जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, ही आपल्या कम्प्युटरमधील एक व्होलाटाईल मेमरी असते, जे की नेहमी जे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये बदल होत असतो. कम्प्युटर विद्यार्थी मित्रांनो बंद केलं की याच्यातील जो डेटा असतो विद्यार्थी मित्रांनो, तो ऑटोमॅटिकली काय तर डिलीट होतो. तर रॅम जे आहे त्या रॅमचं जे पूर्ण रूप आहे ते काय आहे, तर बघा हे आहेत रँडम ॲक्सेस मेमरी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणते ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 4 ऑप्शन आहेत. यापैकी 3 हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे उदाहरण आहेत, तर एक जे विद्यार्थी मित्रांनो ते यापैकी या गटातील नाही. तर बघा म्हणजेच ते ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यापैकी आपलं उत्तर जे होईल ते ऑप्शन क्रमांक 4 होईल. तर ऑपरेटिंग सिस्टीम जे विद्यार्थी मित्रांनो ते एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर नाही, तर विद्यार्थी मित्रांनो हे एक सिस्टीम सॉफ्टवेअर असते. तर ऑपरेटिंग सिस्टीम जे विद्यार्थी मित्रांनो हे एक सिस्टीम सॉफ्टवेअर असते. तर इतर जे काही 3 सॉफ्टवेअर आहे विद्यार्थी मित्रांनो ते एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26, MS एक्सेल 365 मध्ये शक्य असल्यास शेवटची कमांड किंवा कृती पुन्हा करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते. म्हणजे जे विद्यार्थी मित्रांनो शेवटी आपण जे काही जे कोणते कम्प्युटरमध्ये डेटा एंटर केला असेल किंवा जे काही शेवटी जे काही कृती केली असेल ती कृती पुन्हा रिपीट करायची असेल विद्यार्थी मित्रांनो, तर कोणत्या शॉर्टकट कीचा वापर केला जाते. तर याचं बरोबर उत्तर जे असेल ते Ctrl+Z उपयोग विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी केला जाते. शेवटची जी काही कृती आहे ती पुन्हा रिपीट करण्यासाठी Ctrl+Z म्हणजेच अंडू जे विद्यार्थी मित्रांनो जे फंक्शन असते आपण जे काही कम्प्युटरमध्ये यूज करतो त्या अंडू फंक्शनसाठी Ctrl+Zचा उपयोग होतो. तेच विद्यार्थी मित्रांनो ते दिले आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27. तर बघा 27 क्रमांकाचा प्रश्न आहे, यवतमाळ जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून कोणती नदी वाहते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे यवतमाळ जिल्ह्याच्या संबंधित प्रश्न आहेत. तर बघा यवतमाळ जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून कोणती नदी वाहते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो यापैकी ऑप्शन क्रमांक 3 हे नदी म्हणजेच वर्धा नदी ज्या विद्यार्थी मित्रांनो ती यवतमाळ जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. त्यानंतर बघा यवतमाळ जिल्ह्यातील NH7 जो महामार्ग आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या महामार्गावर नसलेले ठिकाण कोणते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो जे की NH44 म्हणून सुद्धा या मार्गाला आता ओळखलं जातं विद्यार्थी मित्रांनो. तर बघा ह्या महामार्गावर नसलेलं गाव कोणतं. तर बघा यापैकी ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असेल, उमरी. त्यानंतर बघा जिल्ह्याच्या दक्षिणेस हे कोणते राज्य आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिणेस हे कोणते राज्य आहेत. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं आपलं बरोबर उत्तर असेल, तेलंगणा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30, यवतमाळचे 2025च्या माहितीनुसार सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस हे कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच SP कोण आहेत. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं त्याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 31, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हुरून रिच 2025मध्ये लिस्ट 2025मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत. तर बघा हे बघा विद्यार्थी मित्रांनो हे सामान्य ज्ञान चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्न आहेत. तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 32, भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान नुकताच इंद्र 2025 हा लष्करी सराव सुरू झाला आहे. तर बघा इंद्र 2025 हा जो लष्करी सराव विद्यार्थी मित्रांनो जो आयोजित झाला आहे तो भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान आयोजित होत असतो. तर बघा याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 3 असेल, रशिया. तर इंद्र हा सैन्याभ्यास विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी भारत आणि रशियाच्या दरम्यान आयोजित होत असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 33, 2025ची आशियन शिखर परिषद ही खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आयोजित केली जाईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 3 असेल, मलेशिया.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2025ची जी काही आशिया शिखर परिषद आहे ती मलेशिया येथे आयोजित झाली आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 34, ICC T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अलीकडेच जगातील नंबर 1चा गोलंदाज हा कोण बनला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 4 असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 35, आदिवासी कलांसाठीच्या जगातील पहिल्या डिजिटल प्लॅटफॉर्मचं नाव काय आहे जे अलीकडे सुरू झाले आहे? तर बघा आदिवासी कलांसाठीचे जे काही जगातील पहिलं डिजिटल प्लॅटफॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो, ते कोणत्या नावाने सुरू करण्यात आलेले आहेत? तर बघा यापैकी ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. आदि संस्कृती या नावाने विद्यार्थी मित्रांनो ते डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेलं आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढील जे काही 10 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो ते बँकिंग आणि सहकार या विषयावर आधारित असतील. तर बघा प्रश्न क्रमांक 36 आहे, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ म्हणजेच NCDC ची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली? बघा राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ NCDC म्हणजेच नॅशनल कोऑपरेशन डेव्हलपमेंट काउन्सिल जे विद्यार्थी मित्रांनो त्याची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली? तर बघा याचं उत्तर असेल, तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर जे असेल ते 1963 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. तर राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ म्हणजेच NCDCची जी स्थापना आहे ती 1963 साली झाली. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 37, भारतातील पहिला सहकारी कायदा हे कधी लागू झाला? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 1 असेल. 1904 साली विद्यार्थी मित्रांनो पहिला सहकार विषयक कायदा जो आहे तो पारित करण्यात आला होता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 38, प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी हे कोणत्या स्तरावर कार्य करते? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी ही कोणत्या स्तरावर कार्य करते? तर बघा याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 1 असेल, गाव स्तरावर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 39, सहकारी पतसंस्थेत सभासदांची किमान संख्या किती असते? तर बघा याचं बरोबर उत्तर जे असेल विद्यार्थी मित्रांनो ते ऑप्शन क्रमांक 2 हे विद्यार्थी मित्रांनो आपलं बरोबर उत्तर असेल म्हणजेच 20. तर सहकारी पतसंस्थेत सभासदांची किमान सदस्य संख्या ही 20 इतकी असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 40, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIचं जे काही लेखावर्ष जे असते म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो त्याचं जे काही अकाउंटिंग जे इयर असते ते कोणतं आहे? तर बघा त्याचा कालावधी काय? तर बघा त्याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं त्याचं बरोबर उत्तर असेल म्हणजेच एप्रिल ते मार्च. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 41, 1 रुपयाच्या नोटीवर प्रश्न क्रमांक 42 बघा, अयशस्वी ATM व्यवहाराशी संबंधित तक्रारींसाठी वेळ मर्यादा किती आहे? तर बघा अयशस्वी जे काही ATM व्यवहार आहेत त्या संबंधित तक्रारीसाठी वेळ मर्यादा जी आहे ती किती आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर जे असेल विद्यार्थी मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल 7 दिवस. 7 दिवसाच्या आत विद्यार्थी मित्रांनो जे की ATMचं जे काही कोणतेही ट्रान्झॅक्शन जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मोबाईलवरून केलं असेल किंवा ATM मशीनवरून जर पैसे काढायचा प्रयत्न केला असेल आणि तिथून पैसे जर निघत नसेल तर त्याची तक्रारीसाठी जे विद्यार्थी मित्रांनो या तक्रारीवर निवारण देण्यासाठीचा जो काही कार्यकाळ आहेत म्हणजे जो काही टाईम लिमिट आहे विद्यार्थी मित्रांनो ती 7 दिवसाची असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 43, मर्यादित बँकिंग प्रकार जिथे बँका फक्त एकाच शाखेतून काम करतात त्या बँकेला काय म्हटलं जाते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 नॅरो बँकिंग. तर त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 44, बँकेकडून क्रॉस सेलिंग म्हणजे काय? तर बघा विद्यार्थी मित्रांनो बँकेमध्ये जे काही क्रॉस सेलिंगचं जे काही काम केले जाते म्हणजे जे काही जिथे बँकेच्या प्रोडक्टच्या व्यतिरिक्त इतर जे काही प्रोडक्ट विकले जाते त्या क्रॉस सेलिंगला काय म्हटलं जाते? तर बघा याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. तर ठेव जमा विमा जो असते म्हणजेच जो काही डिपॉझिट वर जो काही विद्यार्थी मित्रांनो जो काही इन्शुरन्स लागतो तो इन्शुरन्स विकणे हे बँकेकडून क्रॉस सेलिंगचं काम आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 45 आणि शेवटचा प्रश्न, खालीलपैकी पुढीलपैकी कोणत्या वर्षामध्ये प्रेसिडेन्सी बँक ऑफ बंगालची जी आहे ती स्थापना झाली होती?
तर बघा कोणत्या वर्षी प्रेसिडेन्सी बँक ऑफ बंगालची स्थापना झाली होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं आपलं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, 1806 साली. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम प्रेसिडेन्सी बँक ऑफ कलकत्त्याची स्थापना झाली होती. त्याच बँकेला प्रेसिडेन्सी बँक ऑफ बंगाल म्हटलं जाते. हे जे काही प्रेसिडेन्सी बँक ऑफ बंगाल आहे विद्यार्थी मित्रांनो, याचं हे जे नामकरण आहे विद्यार्थी मित्रांनो, ती 1840 साली झालं होतं. आणि प्रेसिडेन्सी बँक ऑफ बंगालची स्थापना म्हटलं तर 1806, आणि याचं नामकरण हे कधी झालं तर ते 1840. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारचे हे काही आपले महत्त्वपूर्ण प्रश्न होते विद्यार्थी मित्रांनो, जे काही येणारे जे काही परीक्षा आहेत यवतमाळ जिल्हा मध्यवर्तीची, त्यामध्ये उपयोगी ठरेल. तर अशाच प्रकारच्या अधिक माहितीसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.